नमस्कार. 13 फेब्रुवारी 2026 रोजी नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ द ब्लाइंड NSCB तर्फे अंधांसाठी एक दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ द ब्लाइंड NSCB 1991 पासून दृष्टिकोन व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. दृष्टिहीन खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्व गुण विकसित करण्याकरिता क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दृष्टिहीन खेळाडूंना त्यांची प्रतिमा राखण्यासाठी आणि उंच ध्येय गाठण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ खेळाडूंसाठी देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन IDBI बँक यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विद्याविहार पश्चिम फातिमा स्कूल ग्राउंड या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमाला NSCB अध्यक्ष अशोक गजबे तसेच NSCB उपाध्यक्ष श्रीकांत जामसंडेकर, NSCB सरचिटणीस भालचंद्र लवटे या ठिकाणी उपस्थित होते. तसेच विशेष सहकार्य IDBI बँक यांच्या वतीने करण्यात आले. Good morning. So it's a matter of great pride and inspiration to be present among you, all you people, and to inaugurate this blind cricket tournament. This tournament is not just merely a tournament. It is just it is the showcase of your determination, grit, passion, and your hard work. And when I was interacting with Milind, and through Milind I am able to meet all you people. This sports, the blind cricket sports, and various activities taken care by this National Sports Club of Blind. We will be always in constant support for this. Whatever the difficulties, whatever the support which you need, I will be in constant touch. I can reach out to other people also and try to help in whatever way which I can contribute to the well-being of you people. And by all you have travelled from different places, from Amaravati, Pune, some from there you have come here, and you had a very wonderful tournament which has been organized with the help of the President and the Srikanth sir and Ashok Gajbee sir. And I congratulate you all. The thing is your determination. You have come here with the passion. This is showcasing it. This may be an annual event. Let's associate and make it as a brand success. And once again thank everyone for inviting me. It's kind of a privilege for me to present here, and it is thank you once again, Milind, for introducing me this. I inaugurate this cricket tournament. Thank you all. Thank you. मी डॉक्टर असलो तरी मी एक खेळाडू आहे. मी क्रिकेट खूप खेळलेलो आहे आणि क्रिकेटमुळे माझं एका मार्गाने MBBS गेलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, आणि जेव्हा अशोक सरांनी मला 8-10 दिवसापासून सांगत आहे की हे टुर्नामेंट आहे, मी ब्लॉक करून ठेवलं होतं. सकाळी मी काहीच अपॉइंटमेंट दिली नव्हती. दुपारी थोडेसे पेशंट करून मी आलो. जास्त काही भाषण देणार नाही मी. तुम्हाला सगळं डेंटलचा काहीही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर ओमप्रकाश गजरे तुम्हाला विनामूल्य जे काय सहकार्य करता येईल ते करून देतील. एक प्रॉमिस आहे. आणि तुम्हाला खेळताना बघून एवढं मला भारी वाटलं. सकाळी येऊन मी संध्याकाळी येणार नव्हतो, पण राहुलं नाही मला म्हणून मी आलो. आभार. आणि खूप छान पद्धतीने एकदम रोमांचकारक मॅच झाली, त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि जे सेकंड आली टीम, त्या टीमने पण खूप छान खेळलेलं आहे. आणि असंच खेळून प्रॅक्टिस करून हे करा. आता ब्लाइंड असोसिएशन फॉर स्पोर्ट्सची जे काही टुर्नामेंट होईल, कुठलीही स्पर्धा असो, त्यात माझा सहभाग आणि सहकार्य असेल हे गॅरंटीड सांगतो. धन्यवाद. ब्लाइंड से जो खेलते हैं वो देख के बहुत मज़ा आ गया हमको. तो मिस्टर सतीश ने इनवाइट किया, बोला आप आइए, तो हम आ गए. ये हमने जायंट्स वालों ने भी 2 बरस पहले सुधा पार्क में घाटकोपर में ये ऑर्गेनाइज किया था ब्लाइंड लोगों के लिए. वहाँ भी मैच चली थी, तो हमने बोला कि हमने वहाँ किया था, तो ये भी ज़रूर हम देखेंगे कि कैसे करते हैं. और ये देखिए हमें बहुत मज़ा आ गया.